माझिया प्रियाला प्रीत कळेना. Valentine Day special pastry, specially for Shamika. Thank you. Happy Valentine's Day. Happy Valentine's Day. पण तू एकटी कशी काय? तुझे फ्रेंड्स कुठे आहेत? म्हणजे घरच्यांसारखे मित्रांसोबतही संबंध तोडलेस की काय? मी त्यांच्याशी नाही, त्यांनी माझ्याशी संबंध तोडलेत. माझ्या मॉमशी संबंध तोडलेत. इनफॅक्ट माझ्या मॉमशी असं वागल्यानंतर मी काय, कुणीच त्यांच्याशी चांगले संबंध ठेवायला नको आहेत. आणि तुझी आई वागली ते नाही. मी फार तपशिलात नाही शिरत आहे, पण माझ्यावरच अन्याय झालाय अशी पाठी लावून तू जगात कशी काय फिरू शकतेस? अशी कशी आहेस ग तू? स्वतःच्या पायाला ठेच लागली म्हणून चपलेला आणि दगडालाच दोष देणार का? अगं स्वतःही नीट चाल ना. शमिका, आपल्याकडचे पैसे संपत आलेत. आता परत जरा बऱ्या परिस्थितीत घरी जायचं तर आता थोडे पैसे तर हवेत ना. मला असं वाटतं की गावातच एखादी लहान मोठी नोकरी शोधावी, काहीतरी काम करावं आणि पैसे कमवावे. बरं, पण तू जिथे जिथे जाशील तिथे तिथे मी येणार. चालेल ना? हो नाही, तू माझ्याच बरोबर चल, नाहीतर एकटी जातेस कुठेतरी आणि काहीतरी प्रॉब्लेम होतात. ऍटलीस्ट माझ्या बरोबर असशील तर सेफ राहशील. एक काम करूयात, चहा संपूयात आणि मग जाऊया. आई, हे एवढ्या अमाऊंटचा चेक आई कुठून आणला हा पैसा? आय मीन सॉरी, पण हे काय आहे हे सगळं? बाळाला मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्यायचं असेल तर लागतील ना जास्त पैसे, म्हणून दिले. हे पैसे आम्ही आमच्या जवळ ठेवायचे आणि तुमची गरज आहे तर तुम्हाला धावाधाव करायला लावायची. यातून काय साधणार आहे? बोला, काय देऊ? नोकरी. काय? आय मीन मला नोकरी हवी आहे. मी तुमच्या दुकानामध्ये प्रामाणिकपणाने आणि मेहनतीने काम करेन. मला प्लीज नोकरी द्या. नाही रे बाबा, आणि माझ्याकडे सगळी कामे मीच करतो. अलग लक्षात. हे बघ, तुला दुसरं काय हवंय का? नाही ना, मग तू जा बरे इथून. अभि, अभि. शमिका, काहीच होत नाही यार. हे बघ, आधी पाणी पी. अरे हे बघ, नक्की काहीतरी चांगली नोकरी मिळेल ना आपल्याला. तू नको काळजी करूस. पाणी पी. डोंट वरी. मला खूप वाईट वाटतं का त्या दोघांसाठी. अगं चांगलं थाटामाटात लग्न करून आनंदाने संसार करायचा तर कुठे वणवण फिरतायत ही दोघं. चंदू, त्यांनी परत यावं अशी परिस्थिती नाहीये. तुला माहितीये ना डॅडचा राग. डॅड अजूनही खूप चिडलेत. अभिजीतचं नाव जरी घेतलं ना तरी ते भडकतात. मला आता वाटतं की अभिनी आणि वहिनी जिथे आहेत तिथून ताबडतोब घरी यायला. काहीतरी केलं पाहिजे आपण. माता, तुला असं नाही वाटत या गोष्टीमुळे माझ्या मुलीची, शमिकाची बदनामी होईल असं वाटत नाही का तुला? अहो याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की अभिजित पेंडसे याने मिस्टर अनिरुद्ध राजे यांच्या मुलीला, शमिकाला किडनॅप केलाय. किडनॅप. आणि जो कोणी शोधून काढेल त्याला 5 लाख रुपये इनाम म्हणून दिलाच आहे. आणि 5 लाख दिले ना तर कोणीही आपलं हातचं काम सोडून शमिकाच्या मागे धावेल तिला शोधण्यासाठी. आणि अभिजितने शमिकाला किडनॅप केलाय म्हटल्यावर शमिकाच्या बदनामीचा प्रश्न येतोच कुठे?